अमरावतीतील सामान्य नागरिकांच्या तक्रारी थेट ऐकून त्यावर तत्काळ कारवाई करण्याकरिता अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या वतीने जनता दरबार हा महत्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. 7 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सुरू करण्यात आलेला जनता दरबार हा उपक्रम पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या संकल्पनेतनं साकार झाला आहे. 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत पार पडलेल्या जनता दरबारात तब्बल 32 तक्रारदारांनी आपल्या समस्या थेट पोलीस आयुक्तांसमोर मांडल्यात. यावेळी पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी प्रत्येक तक्रार बारकाईने ऐकून घेत संबंधित पोलीस स्टेशन व पोलीस निरीक्षकांना तात्काळ कारवाईचे स्पष्ट आदेश दिलेत. या दरम्यान अनेक नागरिकांनीही अशीही तक्रार केली आहे की पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देऊनही त्यावर कोणतीही ठोस उपाययोजना होत नव्हती. त्यामुळेच जनता दरबार हा उपक्रम त्यांच्यासाठी आशेचा किरण ठरत आहे. दिवशी चोरी झाली होती, तर चोरीमध्ये माझं 6.5 तोळे सोनं गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये माझी उघड्या घरातून चोरी झालेली आहे माझ्याकडे. तर त्याच्यामुळे मी सांगायला म्हणजे माझी FIR झाली होती दिवाळीच्याच दिवशी, पण त्याच्यानंतर 4 महिने झाले तर काहीच सुराग लागला नाही, काहीच तपास झालेला नाही आहे प्रॉपर. त्याच्यामुळे मी इथे जनता दरबारमध्ये मी सरांना सांगण्यासाठी आलेली होती. वाहतूक हा सर्वात मोठा प्रश्न अमरावती शहरामध्ये आहे आणि सर्वात मोठा जो प्रश्न आहे महानगरपालिकेने तिथे एक पुस्तक बसवलेलं आहे. त्या पुस्तकामुळे अडथळा होत आहे. त्या पुस्तकाचा कोणताही फायदा नसून तो लवकरात लवकर काढण्यात यावा, अन्यथा मी सिद्धार्थ दामोदरी महानगरपालिका महापौर यांना निवेदन देऊन त्या पुस्तकासंदर्भात आम्ही कारवाई करू. आज आम्ही सर्व लोक इथे अवैध दारूबंदी करिता निवेदन देण्यात आलेलं आहे. आमच्या एरियामध्ये विलासनगर शिवमंदिरच्या मागच्या साईडच्या एरियामध्ये जे अवैध दारू विक्री आहे, अवैध पानपट्टी जे आहे आणि त्याच्यामुळे होणारा जे आमच्या सगळ्या लोकांना त्रास आहे त्याच्याबद्दल आम्ही CP साहेब ओला साहेब यांना निवेदनद्वारे अर्ज दिलेला आहे की जेणेकरून त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही तुमचा जे तात्काळ जे आहे ते बंद करू आणि परिसर एकदम जे आहे व्यवस्थित ठेवू आणि आम्ही तुम्हाला लेखी स्वरूपात त्यांना हे दिलेला निवेदन दिलेलं आहे. या उपक्रमात पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, श्याम घुगे, रमेश धुमाळ यांच्यासह विविध पोलीस निरीक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते. पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे की प्रत्येक शनिवारी जनता दरबार नियमितपणे आयोजित केला जाणार आहे, जेणेकरून नागरिकांच्या तक्रारींना न्याय मिळेल आणि प्रशासन अधिक पारदर्शक होईल. आपला जे दर शनिवारी आपला जे तक्रार निवारण दिवस आहे त्याच्यामध्ये आज आपल्याकडे जवळपास 32 तक्रारदार आले होते. त्यांची आपण ते जे तक्रार होती ते ऐकण्यात आली आणि संबंधित अधिकारी त्यांना सूचना देण्यात आलेली आहे. जसं आपण अगोदर सांगितलेला होता, हा जो आपला जो तक्रार निवारणचा दिवस आहे ते आपले प्रत्येक पोलीस स्टेशनला चालतो. त्याच भूमीवर आपले पोलीस आयुक्तालयामध्ये ते आपला सुरू करण्यात आलेलं आहे. यापुढे पण प्रत्येक शनिवारी ते होणार आहे. नागरिक आणि प्रशासन यांच्यातील दरी कमी करण्याकरिता जनता दरबार हा उपक्रम निश्चितच महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे. दर शनिवारी थेट आयुक्तांसमोर आपली समस्या मांडण्याची संधी आता अमरावतीकरांना मिळणार आहे.